तेव्हाचे नेते आताचे नेते अख्खी फौज तुम्ही मनसेची घेऊन गेलात आज. हा साहेबांनीच आमच्या पाठवलेली सगळ्यांनी सेनाभवनला आज या पत्रकार परिषदेला जातात. त्याच्यामुळे आमचे सगळे नेते मंडळी आज या पत्रकार परिषदेला आले होते. आणि ह्या वास्तूमध्ये आम्हाला बाळासाहेबांच्या आठवणी येणारच, कारण बाळासाहेबांच्या सानिध्यात बरेच वर्ष आम्ही घालवले होते आणि बाळासाहेबांनी इथूनच आम्हाला या राजकारणाचे धडे दिलेले आहेत. त्यामुळे बाळासाहेबांविना सेनाभवन आम्हाला अधुराच वाटतं. हे जरी असलं तरीसुद्धा बाळासाहेब कायम आमच्या अंतःकरणात आणि ते कायम राहणार. भावनिक झाला ते सगळं. हा बाळासाहेब हा विषय माझ्यासाठी फार संवेदनशील आणि भावनिक आहे. आणि त्याच्यामुळे कारण त्यांनी प्रेमही खूप दिलं, रागावले सुद्धा, चिडले सुद्धा, पण बाळासाहेब प्रत्येक शिवसैनिकावरती प्रचंड प्रेम करायचे. दोन भाऊ एकत्र आले त्या दिवशी मी आता पण बघितलं या दीपोत्सवाला सुद्धा तुम्ही तुमच्या भावना तेव्हा पण दाटून आल्या होत्या की दोन भाऊ तुम्ही गुच्छ देत. हो हो, नाही त्यावेळेला तर दोन भावांनी मिळून मला एक गुच्छ दिला. मी उद्धव साहेबांना दिला होता. उद्धव साहेबांनी वेळी बाळा नांदगावकर म्हणायचे की दोन भाऊ एकत्र आले पाहिजे. माझी भावना होती आणि आज ती भावना प्रत्यक्षात येते, त्याचा मला आनंद आहे.